नमस्कार मित्रांनो, बघा हा प्रश्न आलेला आहे TT 2018 मध्ये. हा प्रश्न कसा आहे, आकृतीत AB हा वर्तुळाचा व्यास आहे. हा AB वर्तुळाचा व्यास आहे आणि वर रेषा BC स्पर्शिका आहे ह्या वर्तुळाची. आणि जर AC बरोबर ही पूर्ण जी जीवा वाढत गेलेली आहे C पर्यंत, तिची लांबी आहे 16 सेंटीमीटर पूर्ण. आणि जी बाहेरचीच बाजू आहे फक्त, म्हणजे ही पण देखील एक स्पर्शिका झाली की नाही. ह्या बाहेरच्या बाजूची लांबी आहे 7 सेंटीमीटर. तर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आपल्याला वर्तुळाची त्रिज्या म्हणजेच काय, AB हा व्यास येईल. AB व्यास आला की आपण त्रिज्या PB असेल किंवा AP असेल हे काढू शकतो की नाही. किंवा DP ला जरी जोडलं तर ती पण त्रिज्याच होणार आहे. पण बघा, जेव्हा असा गुणधर्म येतो, एखादी स्पर्शिका वर्तुळाच्या व्यासाला एका वर्तुळाच्या टोकावर छेदते, त्यावेळेस तिथे 90 डिग्री अँगल तयार करते. तर या ठिकाणी B हा इथं आपला काय येईल, काटकोन त्रिकोण येईल. बरोबर, ध्यान ठेवा या ठिकाणी. म्हणजे आपल्याला पायथागोरस प्रमेय लावायला हे सोपं जाईल. पण परत एक याची एक वैशिष्ट्य आणि ह्या स्पर्शिकेस आणि वर्तुळाचं एक गुणधर्म आहे की जेव्हा केव्हा ही एक स्पर्शिका व्यासाला छेदते, व्यासाला म्हणजे टच होते वर्तुळाच्या बाह्य केंद्रावर, आणि त्याच वर्तुळातून आतमधून एक रेषा जेव्हा त्याच स्पर्शिकेला एखाद्या विशिष्ट पॉईंटला वर्तुळाच्या बाहेर छेदते, तेव्हा त्यांच्यामधलं जे इक्वेशन असतं, जी स्पर्शिका असते, या स्पर्शिकेचा जो स्क्वेअर आहे BC स्क्वेअर हा ह्या दोन्हींच्या ही पूर्ण एकदा लांबी, पूर्ण लांबी गुणिले ही बाहेरची बाजू यांच्या गुणाकारा इतका असतो. म्हणजे बघा, AC गुणिले ही DC बाहेरची बाजू. ध्यान ठेवा मित्रांनो, गुणाकार करताना मुलं काय करतात, AD गुणिले DC स्क्वेअर इज इक्वल टू AD गुणिले DC. तसं न होता ते काय होतंय, BC स्क्वेअर इज इक्वल टू AC पूर्ण लांबी आणि नंतर मग बाहेरची बाजू फक्त DC, तेव्हा यांची बरोबर होत असते. बघा, BC स्क्वेअर माहिती का आपल्याला, नाही. AC किती आहे 16 गुणिले DC किती आहे, DC आहे आपला 7, मग 16 112. मग BC स्क्वेअर जो येतो आपला तो येतो 12. म्हणजे आपल्याला BC मिळालं, AC आपल्याकडे आहे. आता आपल्याला AB काढायचं आहे. आता पायथागोरस थेरमनुसार मित्रांनो, पायथागोरस थेरम काय सांगतो आपल्याला, बघा, AC स्क्वेअर बरोबर AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बरोबर. आता AC स्क्वेअर काय आपल्याला 16चा वर्ग म्हणजे 256 माहीत आहे. BB स्क्वेअर माहीत नाही, इथं आपण क्वेश्चन मार्क घेऊया किंवा X लिहा. आणि BC स्क्वेअर काय आपला आलेला आता 112. मग 256 वजा 112 बरोबर हा X स्क्वेअर होईल. काय होईल, हा X स्क्वेअर. मग काय खाली इथं 144 होती वजाबाकी. मित्रांनो करून पाहायची, दोन्हींची वजाबाकी किती होईल, 144 बरोबर 100 X स्क्वेअर. X स्क्वेअर म्हणजेच काय, आपण AB ला धरले जातात AB स्क्वेअर. त्याचं उत्तर काय येईल, 12 बरोबर X. 12 म्हणजेच काय, या ठिकाणी AB व्यास, आणि त्याला जर आपण हाफ केलं तर रेडियस मिळेल आपल्याला. म्हणजे X बरोबर काय आपलं काय येईल, रेडियस बरोबर काय येईल 6 सेंटीमीटर. अशाच नवीन प्रश्नाला